गुड मॉर्निंग. आज आहे संडे, सुट्टीचा दिवस आणि थोडंसं स्नो होतं आहे. सकाळी सकाळी उठले आणि बघितलं तर हा स्नो चालू झालेला आहे. एवढं नाही आहे, मी थोडं फ्लरीज आहेत फक्त. आय डोंट नो दिवसभर कसं असेल, पण आज खूप असा बिझी डे आहे माझा. खूप सारी कामं आहेत. तो आता आपण स्टार्ट करूया विथ ब्रेकफास्ट स्पेशल. आय थिंक प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये वीकेंडला पोहे हे बनतच असतील. तो आज आमचाही प्लॅन पोह्यांचा आहे. मला खूप आवडतात. मला एस्पेशली बटाटा पोहे खूप आवडतात आणि संतोषला आवडतात विथ पीनट्स. तर मी आता दोन्ही पण टाकणार आहे आणि पोहे पण होणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी थोडं तीच पद्धतीने बनवते. म्हणजे मी पहिले फोडणी बनवून घेते सगळी सगळ्या व्यवस्थित आणि देन मी मायक्रोवेव्ह करेल त्याला. कारण की मला ह्या इंडक्शनवर आय डोंट नो ते खाऊ शिकतात तर मला आवडत नाही. तर त्याच्यामुळे मी फोडणी बनवून ती डायरेक्टली पोहे याच्यावर टाकून मायक्रोवेव्हच्या भांड्यामध्ये टाकून आणि मग 2 किंवा 3 मिनटं मायक्रोवेव्ह करते. त्याच्यामुळे इतके खूप सॉफ्ट होतात आणि चांगले वाटतं. क्विकही होतात. मला फक्त फोडणी इथं बनवून घ्यायची लागते. बेस्ट ब्रेकफास्ट ऑफ द वर्ल्ड, चहा आणि पोहे मला फार आवडतात. हा बोर्ड बघून वाटलंच असेल हे काय आता नवीन. सो हे माझं वीकेंडचं एक काम नाही म्हणता येणार, मला आवडतं. सो वीकेंडला मी क्लास असतं. सॅटर्डेज आणि संडेला घेते. 1-1.5 तास म्हणा, 2 तास असं. आणि मला फार आवडतं ते. हा पूर्ण सेटअप आहे. कारण की जे स्टुडंट आहे ते इकडे नाही आहेत, ते इंडियामध्ये आहेत म्हणून ते तसं आहे. A few moments later. मगाशी बोलले की माझं संडे आज खूप बिझी आहे. तर आता माझ्याकडे नेक्स्ट आहे आज स्पेशल असं चिकन बिर्याणी. ह्या कांद्याचं मी सांगेल मी काय केलं होतं, कसा फ्राय केला, कसा क्विक फ्राय केला. मी छोटासा व्हिडिओ त्याच्यात तुम्ही बघू शकता. आणि हा मायक्रोवेव्हमध्ये केलेला आहे मी. ओके, आणि ही सगळी तयारी केलेली आहे. तर आता रेसिपी सुरू होईल. मी हे राईससाठी पाणी ठेवलंय, म्हणजे हे बॉईल होऊन द्यायचं. आणि आता थोडं याला येल्लोइश कलर आलाय. तर मी एक बघितलं होतं व्हिडिओ, तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळला ना तर त्याचा कलर निघून जातो. तर पाणी एकदम असं बॉईल झाल्यानंतर मी त्याच्यात भिजवलेला राईस टाकणार आहे. आणि आता इथे मी ऑलरेडी चिकनसाठी मी सुरू केली प्रोसेस. तर मी आता हा कांदा टाकलाय याच्यामध्ये. मग टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकणार आहे, कोथिंबीर वगैरे. आणि मग चिकन जे मी मॅरिनेट केलेलं आहे काल रात्रीच, ते मी चिकन टाकेल याच्यामध्ये. सगळ्या काही वस्तू एकत्र झाल्या, पुढे बघता येईल. मी मगाशी बोललेले ना, म्हणजे तो येल्लो दिसत होता राईस, पाणी. तर मग त्याच्यामध्ये लिंबू टाकला ना की त्याचा कलर चेंज होतो. म्हणजे आता व्हाईट झालेला आहे. मी भिजवलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकलेत आणि ते अगदी असे खूप असे उकळून वरती येणार. तर आपल्याला ऑलमोस्ट 90% भात करायचं, पण मी भरपूर पाणी टाकलं आहे. आणि मग तेवढे ते तांदूळ उकळून आले की मग आपण ते चाळणीमधून गाळून घेणार आहे. आणि इथे मसाला रेडी होतो आहे बिर्याणीसाठी. माझं असं काही स्पेसिफिक अंदाज, आता मला अंदाज आहे त्याच्या हिशोबाने करते, पण मला ते मोजून वगैरे नाही सांगता येणार. सो ते मी तर करते. सो मी आता ॲडिशनली त्याच्यात हा मसाला ॲड केलेला आहे. म्हणजे हा कोणताही तुम्ही बिर्याणी मसाला टाकू शकता. आणि हे फ्राय केलेले अनियन्स आहे ते मी आता याच्यामध्ये टाकते. ओके, मी त्याच्यामध्ये आलू पण ॲड केले आहे, कारण की मला त्याची टेस्ट आवडते. म्हणजे छोटे दम आलूसारखे होते ते मी त्याच्यात केलेले, ते तुमच्या चॉईसनुसार आहे. आणि हा राईस मी आता पूर्ण, हा लाईक 90% झालेला आहे राईस. ओके, आणि तो मी पाणी त्याचं पूर्ण गाळून घेतलं आहे आणि इथे ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला लेअर करायचे नंतर. तर मी आता हा कांदा तिच्यात टाकून देईल आणि थोड्या वेळ आणखी चिकन
होऊन देऊ त्याच्यामध्ये आणि मग आपण लेअर करायला स्टार्ट करू. कारण त्याच्यामध्ये थोडं जे पाणी आहे ते कमी होईल त्याच्यात. ठीक आहे. आता आपण त्याचं लास्ट स्टेप आहे आता बिर्याणीची. तर मी हे थोडं गार्निशिंगसाठी थोडा फ्राईड अनियन आणि कोथिंबीर ठेवलेली आहे. मिंट लिव्स नाहीत माझ्याकडे, पण असतील ते पाहिजे कारण त्याने खूप सुंदर फ्लेवर येतो. चिकन हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. ओके. आणि इथे मी पहिला बेसला म्हणजे मी बघू शकता मी थोडंसं लाईक तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. दोन पद्धतीने तुम्ही पूर्ण चिकन आधी पूर्ण एक लेअर देऊन त्याच्यावरती राईस टाकू शकता किंवा राईस चिकन राईस असं तुम्ही लेअर करू शकता. ओके. त्याच्यानंतर मी फूड कलर थोड्या प्रमाणात वापरते, जास्त नाही. तेही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही फूड कलरही नका वापरू, पण केशर आणि त्याच्यासोबत दूध थोडं मिक्स करून तुम्ही वापरू शकता. अदरवाईज तुम्ही जो राईस उकळलेला पाणी असतो ते थोडंसं ठेवलं तर त्याच्यामध्ये फूड कलर किंवा केशरचं भिजवून तुम्ही तेही वापरू शकता. ते पाणी मी याच्यासाठी वापरते, त्याने थोडासा ज्युसीनेस येतो आणि खूप खुले अशी बिर्याणी होते, कारण मला ती पर्सनली आवडत नाही. थोडीशी अशी ज्युसी आणि तसं असेल तर त्याची टेस्ट चांगली लागते. ती माझी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सुरू करणार आहोत आणि मी आता डायरेक्ट लेअर करायला सुरुवात करेन. म्हणजे ऑलवेज राईस चिकन आणि राईस असं मी करते आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 20-25 मिनिट्स मी त्याला दम करते. याच्यात एक ॲडिशन मी वरनं एग्स पण लावते, म्हणजे बॉइल्ड एग ठेवते. ते मला खूप आवडतं. तसं प्रेझेंटेशन वाईज पण छान दिसतं आणि ठीक आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली फायनल रिझल्ट दाखवेल. सो चिकनची ही लेअर मी आता एका मध्ये टाकलेली आहे. ओके. आणि इव्हनली सगळीकडे प्रॉपर मसाला वगैरे केलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो राईस आहे मी फायनल लेअर करून टाकेल त्याच्यावर आणि मग आपण ओरलेलं गार्निश करून घेऊ. मी एग्स बॉईल करायला ठेवले की एग्स पण याच्यावर निघणार आणि मग ॲल्युमिनियम फॉईल करून आणि मग फायनली ऑलमोस्ट 20 मिनिट्स मिनिमम 20 मिनिट्स तरी दम द्यायचं आहे. कारण की ऑलरेडी चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. राईस सुद्धा 90% झालेलाच आहे तो. मग तो दम दिला तर त्याचं पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. सो दिस इज अ फायनल रिझल्ट. हा आता दम द्यायचा आहे याला. त्याच्या आधीचं हे अशी दिसते. मी सगळे डॅमेज वगैरे केले. मी वाट बघते याची. मग हे इथे ठेवलं की नंतर मी फायनल ॲल्युमिनियम फॉईल लावून लाईक 20-25 मिनिट्स मी ठेवेन. ही रेसिपी मी माझ्या मम्मीकडून शिकले. माझी ते आमच्या घरी माझी मम्मी, मावशी, माझ्या दोन्ही बहिणी, ताई आणि इवन शीतल म्हणजे सगळे ही रेसिपी फॉलो करतात. ऑफकोर्स प्रत्येक बनवते त्यांची टेस्ट वेगळी असेल, पण मोस्टली ही अशीच रेसिपी आम्ही फॉलो करतो आणि मला खूप आवडतं. आणि स्पेशली मी संतोषसाठी बनवली आहे कारण की त्यांना माझ्या हातची बिर्याणी भरपूर आवडते. अक्षता माझी फ्रेंड, तिलाही खूप आवडते. बहुतेक मी नेक्स्ट टाइम परत बनवेल आणि तिला बोलवेल तेव्हा. आणि कारण ती पण खूप आहे, तिलाही खूप आवडते. ती म्हणजे मला रेस्टॉरंटपेक्षा असं बनवलेली बिर्याणी आवडते. आय डोंट नो बिकॉज मी बनवते पण आवडते सगळ्यांना. तो खूप असं हाय फ्लेमवर मी नाही ठेवलं होतं. तर मी आता याला ऑलिव्ह फॉईलने झाकून ठेवलं. सगळ्यात ठेवलेलं आणि खूप हाय फ्लेम नाही आहे. मीडियम हायपर्यंत आपण ठेवू शकतो. हाय टू मीडियम. सो दिस इज फायनल बिर्याणी आणि आता आम्ही जातो. या जेवायला. आता आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि आज सांगितलं ना आज माझा खूप बिझी दिवस आहे. तर आता मला जायचं आहे डान्स क्लासला. आज आमची प्रॅक्टिस आहे, पण त्याच्या आधी आम्हाला फोटोज पण घ्यायचे. तर फोटोजसाठी जायचं आहे. चलो आता मी मॉलमध्ये आलो आहे. फोटोज आम्हाला क्लिक करायचे. खूप गडबड आहे. आज असा सकाळपासून स्नो थोडासा सुरूच आहे. तर हे इतकं सुंदर दिसतंय. हे असं सगळं झाडांवर असं व्हाईट असं झालंय. ज्या चालूच आहे हे. याच्यात दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये पण की स्नो फ्लॉरीज अशा दिसतात. हे सकाळपासून चालूच आहे आणि
माझा 3चा क्लास आहे, पण आता ऑलमोस्ट 3:15 झाले. इट्स स्टील लाईक 5 minutes टू रीच. मग पोहोचेल आणि प्रॅक्टिस. आय लव्ह डान्सिंग. हे दिसतंय का याच्यामध्ये झाडांवर असं छान व्हाईट व्हाईट असं दिसतंय. इथे बघू शकाल बघा, सुंदर सुंदर ते झाड. छान. तर हा आमचा स्टुडिओ होता. आज आपण प्रॅक्टिस केली कथ्थकची आणि खूप मस्त. मी was fun. Nice. इंडियन अटायर घालून मस्तच आहे. 2 तास प्रॅक्टिस केल्यानंतर आता घरी चाललोय. ऑलमोस्ट 5:15 झालेत आता, म्हणजे संडे संपत आलेला आहे. बरीच कामं बाकी. उद्या ऑफिसची पण तयारी आहे. पण छान वाटलं 2 तास प्रॅक्टिस, म्हणजे रियाज, कथ्थकचा रियाज केला आम्ही आणि सगळ्याजणी आज भेटलो पुन्हा. तर इट वॉज फन. आणि आता घरी जातोय आम्ही आता.